भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्ता सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, तुम्हाला खूप कर्ज आहे। कोणी घरासाठी कर्ज घेतं, कोणी गाडी घेण्यासाठी कर्ज घेतं, कोणी दवाखान्यासाठी कर्ज घेतं, कोणी घरात काही अडचण असेल म्हणून कर्ज घेतं, कोणी शेत प्लॉट, काही ना काही कारणानं कर्ज जर तुम्ही काढला असाल आणि हे कर्ज फिटत नसेल तर ह्यासाठी 7 मंगळवारी तुम्हाला हा महा उपाय करायचा आहे। हा उपाय जो आहे तो हनुमान मंदिरात जाऊन करायचा आहे। मग बरेच मला प्रश्न येतात, घरात करू का, घरात फोटो असेल तर फोटो समोर करू का, काही नाही। हा महा उपाय हा जो आहे हा फक्त आणि फक्त 7 मंगळवार मंदिरामध्ये जाऊन करायचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा साहित्य काय लागतं सांगतो। लाल गुलाबाच्या फुलाचा हार किंवा कोणत्याही लाल फुलाचा हार घ्या। त्यानंतर एक माचीसचा संपूर्ण बॉक्स, एक माचीस, नुसती माचीस नाही तर तो 10 किंवा 12 माचीसचा एक बॉक्स असतो, तो बॉक्स आणि सेंदूर, त्यानंतर तिळाचं तेल, चमेलीचं तेल आणि बुंदीचे लाडू आणि पिंपळाचं एक पान। काय करायचं, मंदिरामध्ये तुम्ही हा उपाय तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी केव्हाही केला तरी चालेल, तुमच्या वेळेनुसार करा। फक्त मंदिरात जात असताना स्वच्छ हातपाय धुवून, स्वच्छ धुतलेले लाल वस्त्र जर परिधान केला तर अतिशय चांगलं। मंदिरात जाताना किंवा मंदिरातून येताना कोणाच्याही घराकडे न जाता, कोणाशीही न बोलता हा उपाय गुप्तपणे करायचा आहे। जाताना तुम्हाला कोणी बघितलं चालेल, येताना कोणी बघितलं तर चालेल, बोललं तर तेवढंच बोलायचं, हा हो मंदिरात चाललोय एवढं म्हणायचं, मी हे करायला चाललोय, मी उपाय करायला चाललोय, काही बोलायचं नाही, फक्त मंदिरात जाऊन येतो म्हणायचं आणि जायचं। सगळ्यात पहिल्यांदा मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिळाच्या तेलाचा एक दिवा प्रज्वलित करायचा। मग तिथं जो दिवा आहे त्या दिव्यामध्ये जरी तुम्ही तेल घातलं तरी चालेल, पण अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या घरातून एक दिवा घेऊन जावा, मातीची पंती घेऊन जावा किंवा कणकेचा दिवा करून घेऊन जावा। हा दिवा तिथं सगळ्यात पहिल्यांदा प्रज्वलित करायचा। त्यानंतर तुम्ही जे लाल फुलाचा हार घेतलेला आहे तो हार मारुतीरायांना अर्पण करायचा आणि पिंपळाचं जे पान आहे त्या पिंपळाच्या पानावरती सेंदूर आणि चमेलीच्या तेल, सेंदूर आणि चमेलीचं तेल हातामध्ये मिक्स करायचं एकजीव आणि अनामिकेनं त्या पिंपळाच्या पानावरती राम आणि खाली तुमचं नाव लिहायचं। समजा तुमचं नाव अनिल असेल, महादेव असेल, अजून काय असेल ते नाव लिहा, किंवा सविता असेल किंवा राधिका असेल किंवा मीरा असेल, जे काय तुमचं नाव असेल ते लिहा आणि त्यानंतर ते पिंपळाचं पान दोन्ही हातामध्ये असं धरायचं, नमस्कार करायचं, मारुतीरायांना प्रार्थना करायची, जे काय माझं कर्ज आहे ते सगळं 2026 मध्ये फिटलेलं आहे। मग ते कर्ज तुमचं गाडीसाठी असेल काढलेलं तर म्हणायचं, मी गाडीसाठी काढलेलं कर्ज माझं सगळं 2026 मध्ये फिटलेलं आहे। घरासाठी घेतलं असेल तर माझं घरासाठी घेतलेलं कर्ज 2026 मध्ये पूर्ण फिटलेलं आहे, मी कर्जातून पूर्ण मोकळी झालेली आहे। आजारपणासाठी घेतलं असेल तर आजारपणासाठी घेतलेलं कर्ज माझं पूर्ण फिटलेलं, मी आजारातून पूर्ण बरी झालेली आहे असं म्हणायचं। आणि त्यानंतर हे पान मारुतीरायांच्या चरणाजवळ अर्पण करायचं आणि त्यानंतर बुंदीचा लाडूचा नैवेद्य दाखवायचं। मग हे बुंदीचे लाडू तुम्हाला तुमच्या परिस्थितीनुसार 1, 7, 11 नेऊ शकता। शक्यतो 11 नेलेले अतिशय चांगलं, पण प्रत्येकाची परिस्थिती नसते, पैशाच्या अडचणी असतात, त्यामुळे एक जरी बुंदीचा लाडू तिथं अर्पण केला, नैवेद्य दाखवला तरी चालेल आणि तिथेच बसून हनुमान चालिसाचं आणि मारुती स्तोत्राचं एक वेळ पठण करा। हा उपाय प्रत्येक मंगळवारी 7 मंगळवारी करा, तुम्हाला नक्की ह्या कर्जातून हनुमानजी पूर्ण बाहेर करतील आणि तुम्ही कर्जमुक्त 2026 मध्ये व्हाल। इतका हा प्रभावी महाउपाय, नक्की उपाय करा। उपाय जो आहे हा अगदी ज्योतिषशास्त्रानुसार आहे। हा उपाय जो आहे तुम्ही श्रद्धेनं जर केला त्याचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही।
व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ.